आता या सगळ्या वाद्यात केंद्रस्थानी कोण आहे तर भास्कर जाधव। अकारण भास्कर जाधव केंद्रस्थानी आले आहेत, पण त्यानिमित्तानं शब्दबाण सुटणं काही थांबत नाही। जे एकनाथ शिंदेंबरोबर झालं तेच ठाकरे भास्कर जाधवांबद्दल करतील असा दावा करण्यात आला आणि त्याच्या जोडीला शंभूराज देसाई आणि नितेश राणे यांनी वक्तव्य केली। सरकार बनवताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचा आहे आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं। त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल। बघा ठाकरे किंवा आदित्य ठाकरे एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही।